आता y वर्गचा सहगुणक बाळांनो किती आहे? किती आहे? एक आहे का? आहे का? काय करायचं? 2 न 13 ला गुणायचं. या स्थिर पदाला 2 न गुणायचं. किती आलं बाळांनो? 26. मग गुणाकार किती आला पाहिजे? 26. याच्या आधी आपण एक्झाम्पल पाहिली, त्याच्यामध्ये काय होतं? x वर्गचा पद म्हणजे सहगुणक ते किती होतं? 1 होता. त्यामुळे डायरेक्ट शेवटची संख्या यायची. पण आता कसं आहे का, इथं y वर्गचा सहगुणक काय दिलाय? 2. मग या 2 न 13 ला गुणायचं. किती आलं? 26. मग गुणाकार आला पाहिजे 26. बाळांनो y चा सहगुणक किती आहे? किती आहे? बेरीज किती आली पाहिजे? 27. मग गुणाकार 26 आणि बेरीज 27. अशी कोणती संख्या आहे? 26 × 1 आणि 26 + 1 27. मग कोड काय आली बाळांनो? 26 आणि 1. आता लक्षात घ्या, नेहमीप्रमाणे y वर्गचा x वर्गचा सहगुणक 1 आहे का? नाही. मग तुमचं उत्तर डायरेक्ट तुम्हाला सांगता येणार नाही. येऊ शकतं, पण आता डायरेक्ट सांगता येणार नाही. थोडं इथे उत्तर येऊ शकतं का? आता येऊ शकत नाही. बरोबर. पहिलं सांगा काय आहे? 2y वर्ग आहे असं, आणि जी 26 आणि 1 आहे ती फोड कोणाची? 27y ची. म्हणजे काय येणार इथं? 26y + 1y आणि शेवटची संख्या काय आहे? +13. बरोबर काय येणार आहे? 0. बाळांनो शक्यतो हा बरोबर आणि हा बरोबर एका खाली एक आला पाहिजे. कळलं का? तुम्ही लिहिताना तरी नीट लिहा. कळलं? बरोबर. आता पुढं इथं हे वाटलं तर आधीच लिहून ठेवायचं डोक्यात ताण नाही, जर बरोबरच्या खाली बरोबर येत नसलं तर. आता या दोघांचा ग्रुप, या दोघांचा ग्रुप कॉमन काढायचे. काय करायचे? कॉमन. आता इथं 2 आहे. इथं 2 दिसते का 26 मध्ये? नाही. पण 2 × 13 जर केलं तर 13 दुने 26. 2 आहे का? आहे. इथं 2 आहे, इथं 2 आहे. 2 कॉमन घेतलं. इथं y आहे, इथं पण y आहे. y कॉमन घेतलं. काय राहिलं ब्रॅकेट मध्ये? इथं राहिलं y. काय राहिलं? y. अधिक इकडे काय राहिलं? 13. y अधिक काय आलं? 13. आता नीट लक्ष द्या. अधिक. आता इथं y अधिक 13 आले का नाही? मग डोळे झाकून इकडे काय येणार आहे? आलं लक्षात? मग आता काय इथं 1 आहे आणि हे 13 म्हणजे काय असतं बाळांनो? 1 × 13. मग यातला 1 आणि यातला 1 काय काढला? कॉमन घेतला. मग 1 गेल्यानंतर कोण राहिला? y. यातला 1 गेल्यानंतर काय राहिला? 13. y अधिक 13 आलं का नाही? बरोबर काय? 0. आता अधिकच्या डाव्या बाजूला काय आहे? y अधिक 13. उजव्या बाजूला बी काय आहे? y अधिक 13. मग y अधिक 13 मला कॉमन घेता येईल का नाही? y अधिक 13 एका कंसात. बरोबर. मग y अधिक 13 जर कॉमन घेतलं तर इथं काय राहिलं? 2y. काय राहिलं? 2y. अधिक y अधिक 13 गेलं तर इथं काय राहिलं? 1. बरोबर काय येणार बाळांनो? 0. परत काय करणार सांगा? हा कंस काय करायचा? 0 किंवा हा कंस 0. सांगा. y अधिक 13 बरोबर काय? 0 किंवा 2y अधिक 1 बरोबर 0. आता सांगा बरं, हे y तसंच बरोबर तसंच, हे अधिक 13 पलीकडे गेलं -13. काय आलं? -13. और 2y बरोबर ह्या अधिक 1 पलीकडे गेलं -1. y बरोबर किती आलं रे? -1/2. y ची किंमत किती आली? -13 आणि -1/2. रूट्स ऑफ इक्वेशन काय झाली? रूट्स ऑफ इक्वेशन काय आलं बाळांनो? y is equal to -13 or y is equal to -1/2. आलं लक्षात? 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. नीट लक्ष द्या रे. मला सांगा, या वर्ग समीकरणामध्ये उजव्या बाजूला 0 आहे का? या वर्ग समीकरणामध्ये उजव्या बाजूला 0 आहे का? नाही. उजव्या बाजूला काय राहिलं पाहिजे? 0. उजव्या बाजूच्या सगळ्या संख्या कुठे घ्यायला पाहिजे? डाव्या बाजूला करेल. आता ह्या दोन्ही संख्या कुठे आहेत? उजव्या बाजूला. ते कुठे घेतल्या पाहिजे? डाव्या बाजूला. काय येणार? 5m वर्ग हे अधिक 22m. इकडे आल्यावर काय येणार? -22m अधिक 15चं काय होणार? -15. बरोबर काय येणार? 0. समजलं का? म्हणजे ज्या अधिक संख्या आहेत त्या डाव्या बाजूला घेतल्या काय झाल्या?
वजा. कळलं? उजव्या बाजूला शून्य आणायचं, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. उजव्या बाजूला काय आणायचं? शून्य. आता मला सांगा, या ठिकाणी यम वर्गचा सहगुणक किती आहे? 5. आणि ते किती आहे? वजा 15. किती आहे? वजा 15. मग डायरेक्ट तुम्हाला घेता येणार नाही. इथं काय करावं लागेल? 5 गुणिले वजा 15 किती आलं? 15 75. किती आलं? वजा 75. मग गुणाकार काय आला पाहिजे बाळांनो? वजा 75. काय आलं पाहिजे? वजा 75. आणि मधली संख्या काय आहे? वजा 22. काय आहे? वजा 22. बेरीज किती आली पाहिजे? वजा 22. बरोबर. अशी कोणती संख्या आहे की ज्यांचा गुणाकार 75 आणि त्यांची बेरीज ही काय येणार आहे? वजा 22. किती? 25 त्रिक 75. पण 25 त्रिक दोन्ही संख्या जर प्लस घेतल्या तर हे काय येईल? प्लस. आपल्याला काय पाहिजे? मायनस. म्हणजे कुठल्या तरी एकाचं चिन्ह काय पाहिजे? मायनस. याचं किंवा याचं. जर याचं दिलं तर बेरजेमध्ये हे वजा येऊ शकतं. म्हणजे इथं हे वजा 25 येईल. आणि वजा 25 आणि अधिक 3 जर केलं तर काय येऊ शकतं बाळांनो? वजा 22. आता मला सांगा, तुमचं उत्तर डायरेक्ट तुम्हाला सांगता येईल का? कोड काय आली? वजा 25. काय आली? वजा 25. आणि दुसरी काय आली? 3. बरोबर का? मग तुमची फोड काय येणार आहे? वजा 25 च्या ऐवजी अधिक 25 आणि त्याला भागिले काय करायचं? 5. मग 25 भागिले 5 किती आलं? 5. बरोबर. हे अधिक 3 फोड आहे, मग त्याचं उत्तर येणार वजा 3 आणि त्याला भागिले 5 केलं तर काय येणार? वजा 305. म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला माहिती काय येणार आहे? अधिक 5 वजा 305. कळलं का? बघा आता कसं आहे. आता पहिल्यांदा 5m वर्ग तसंच राहील. वजा 22m चं काय येणार? वजा 25m अधिक 3m. बघा वजा 25m अधिक 3 काय येणार? वजा 22m. वजा 15 बरोबर किती बाळांनो? 0. आता हा 2 आणि ह्या 2 पदांचा आपल्याला काय काय विचार करायचा आहे. कॉमन काय करता येईल बघा रे. इथं 5 आहे, इकडच्या बाजूला 5 आहे का? 5 बाजूला 25. यातला एक 5 आणि यातला एक 5 कॉमन घेता येईल का नाही? बरं इथं यम आहे, इथं आहे का यम? आहे. यम डी कॉमन घेतला, मग यातला 5 गेला, यातला 1 यम गेला. काय राहिला बाळांनो? 1 यम. वजा आता यातला 5 गेला, यम गेला, कोण राहिला? 5. यम वजा 5 आलं का नाही? बरोबर. आता मी मगाशी काय सांगितलं, इकडे डायरेक्ट काय लिहायचं? यम वजा 5 बरोबर 0. पण कसं आलं बघा. आता का इथं यम आहे, इथं यम आहे का? नाही. मग यम कॉमन घेऊ शकतो का मी? नाही. पण इथं 3 आहे, इथं 3 आहे का? 3 त्यामुळे 3 आहे का? मग काय कॉमन निघेल? इथला अधिक 3, इथं बी काय अधिक 3. मग यम राहिला, वजा काय राहिला? 5. मग काय राहिलं बाळांनो? यम वजा 5 आणि यम वजा 5. कॉमन कोण आहे मग? अधिकच्या या बाजूला यम वजा 5, पलीकडं यम वजा 5. बरोबर. मग आता सांगा रे, हा यम वजा 5 जर कॉमन घेतला तर काय राहिलं? यम वजा 5 इकडे आला, काय राहिलं? 5m. काय राहिलं? 5m अधिक काय राहिलं? यम वजा 5 इकडे गेलाय, म्हणजे कोण राहिलं? 3. बरोबर. काय ना? 0. समजलंय का? आता काय करणार सांगा बरं. यम वजा 5 बरोबर 0 किंवा काय करायचंय? 5m अधिक 3 बरोबर 0. सांगा बरं आता पुढं. हे यम तसंच राहील, हे वजा 5 पलीकडे गेल्यावर अधिक 5 आलं का? 5 उत्तर. आणि दुसरं सांगा, हे 5m तसंच अधिक 3 च पलीकडे गेल्यावर वजा 3. मग यम बरोबर किती आलं बाळांनो? वजा 305. काय आलं? वजा 305. रूट्स काय आले? 5 आणि वजा 305. रूट्स ऑफ इक्वेशन आर. सांगा. यम बरोबर 5 आणि दुसरं यम बरोबर वजा 305.